युद्धविराम हा इराणचा मोठा विजय असल्याचं IRGCनं म्हटलंय. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण राहील आणि त्यासोबतच संपूर्ण प्रदेशातून अमेरिकन सैन्य मागे हटेल असंही IRGCनं म्हटलंय. युद्धविराम हा इराणचा मोठा विजय असल्याचंही IRGCनं नमूद केलंय. तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर सध्या आपल्या सोबत आहेत. युद्धविराम झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने विश्लेषण करण्यासाठी सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. 40 दिवस युद्ध चाललेलं आहे आणि अखेर हा युद्धविराम होतोय. याकडे नेमकं कसं पाहायचं? हा केवळ एक स्वल्पविराम असणार आहे किंवा फुल स्टॉप असणार आहे? कसं बघायचं याकडे नेमकं? नाही, नक्कीच ही जगाला एक अतिशय दिलासा देणारी, भारताला पण दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 40 दिवसांपासून हा संघर्ष सातत्याने चिघळत चाललेला होता. सर्वात महत्वाचं म्हणजे काल जगाची एकूणच अवस्था ही अस्थिर होती, असुरक्षित होती. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, आणि पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडनं ज्या पद्धतीची भाषा ट्विटच्या माध्यमातून वापरली गेली, ज्यामध्ये त्यांनी उघडपणे सांगितले की इराणची अख्खी संस्कृती आम्ही नष्ट करून टाकू. त्यामुळे अशा स्वरूपाच्या अटकळी लावल्या जात होत्या की काय अमेरिका एखाद्या मोठ्या अण्वस्त्रांचा, अणुबॉम्बचा वापर करणार आहे का? ज्या यापूर्वी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानवरती, नागासाकी आणि हिरोशिमावरती अणुबॉम्ब टाकला होता. संस्कृती नष्ट करण्याचा नेमका अर्थ काय होतो? त्यानंतर अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेंट व्हॅन्सनी देखील सांगितलं की आमच्या टूल किट मध्ये अनेक गोष्टी आहेत, आणि त्यामुळे अनेक संशयाला वाव होता. सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. याचं कारण असं होतं की इराणनी देखील त्याला प्रत्युत्तर देत सांगितलं होतं की अमेरिका आणि त्यांच्या कोणत्याही मित्र देशाला आम्ही पुढच्या अनेक वर्ष तेल मिळू देणार नाही. आम्ही आखातामधल्या सगळ्या ऑइल रिफायनरीज या उडवून टाकू. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्या जगाची अवस्था अत्यंत अवघडल्यासारखी झालेली होती. मात्र ही जी डेडलाईन होती, जी आज भारतीय वेळेनुसार 5:30 वाजता संपणार होती, त्याच्या 1 तास पूर्वी व्हाईट हाऊस कडनं, म्हणजे अमेरिकेकडनं याची घोषणा झाली की एक सीजफायर झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इराणची जी सिक्युरिटी काउन्सिल आहे त्यांनी देखील त्याला दुजोरा दिलेला आहे. आणि आता हे सीजफायर झालं, याच्यामध्ये काही टर्म्स कंडिशन्स या इराणकडनं टाकल्या गेलेल्या आहेत. ऑफकोर्स त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी दिलासा देणारी बाब आहे ती म्हणजे स्टेट ऑफ हार्मुज, ज्याचं ब्लॉकेड किंवा जिथनं ऑइल ट्रान्सपोर्टेशन हे गेल्या ऑलमोस्ट 30 दिवसांपासून, महिन्यापासून बंद झालेलं होतं, ते आता कंडिशनल वेने, म्हणजे त्याच्यावरती काही लेवी किंवा काही ड्युटी चार्ज केली जाईल इराणकडनं आणि ओमानकडनं, आणि ते जो पैसा आहे तो इराण हा रिकन्स्ट्रक्शन साठी वापरेल, अशा प्रकारची कंडिशन टाकली. मात्र तेलाचा पुरवठी साखळी जी आहे, जी पूर्णपणे विस्कळीत झाली होती, ती काही प्रमाणामध्ये पूर्ववत होण्यासाठी मदत होती आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तेलाच्या किमती ज्या हा संघर्ष सुरू झाल्यानंतर $70 प्रति बॅरलच्या खाली होत्या, ज्या वाढून $120 पर्यंत गेल्या होत्या, त्या आज तात्काळ कमी झाल्या, त्या $94 पर्यंत येऊन थांबलेल्या. त्या नक्कीच दिलासा देणारी बाब आहे. पुढचे 10-12 दिवस हे बॅक चॅनल डिस्कशन्स होत राहतील. अनेक कंडिशन्स इराणकडनं टाकल्या गेलेल्या ज्या अमेरिकेला ऍक्सेप्ट होणार नाही, अमेरिकेच्या कंडिशन इराणला होणार नाही. मात्र एक आहे की याच्यामध्ये काहीतरी भयानक, काहीतरी एखादा न्यूक्लिअर वेपन म्हणा किंवा मदर ऑफ ऑल बॉम्ब हा टाकला जाणं, सिव्हिलियन कॅज्युलिटीज प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार होत्या. अशा प्रकारचा विध्वंस काही काळासाठी का होईना थांबला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. नक्कीच हा विध्वंस काही काळासाठी थांबलेला आहे. मात्र ज्याचा तुम्ही उल्लेख केला की आता चर्चेचं गुराळ सुरू होणार आहे, दोन्ही देशांमध्ये आता चर्चा सुरू होणार आहे. कशी ही चर्चा होणार आहे आणि या ज्या अटी शर्ती आहेत इराणच्या, तर त्याकडे अमेरिकेची त्यावर काय प्रतिक्रिया असू शकते? कारण अमेरिकेकडनं किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून असं म्हटलेलं आहे की या ज्या अटी आहेत त्या विचार करण्यासारख्या आहेत किंवा त्या पूर्ण करण्यासारख्या आहेत. तर खरंच अमेरिका सकारात्मक प्रतिसाद देईल का या चर्चेमध्ये? बघा, अमेरिकेमध्येची अवस्था देखील अतिशय अवघडल्यासारखी होती. साधारणतः 40 दिवस हा संघर्ष चालला, आणि जर प्रश्न हा विचारला गेला की अमेरिकेने याच्यातनं काय अचीव केलं, हा इस्रायलने याच्यातनं काय अचीव केलं, हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. ज्यासाठी हे सगळं ऑपरेशन केलं गेलं, इराणमध्ये रेजिम चेंज करणं, रेजिम चेंज इराणमध्ये झालेला नाहीये. इराणचे न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन हे पूर्णपणे उद्ध्वस्त करणं, ते न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन उद्ध्वस्त झालेले नाहीये. केवळ 24 तासामध्ये, मागच्या 24 तासामध्ये इराणकडनं 600
बॅलिस्टिक मिसाईल्स किंवा मिसाईल्सचे फायर केले गेले, याचा अर्थ मिसाईल त्यांचे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले नाहीये. फक्त स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड हे काही प्रमाणामध्ये ओपन झालेलं आहे. अमेरिकेमध्ये देखील 10 पैकी 8 नागरिकांचा या संघर्षाला विरोध होता. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे देखील कुठेतरी याच्यातनं एखादा एक्झिट आहे का ह्या विचारामध्ये होते. आणि प्रामुख्याने इराणच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला असं म्हणावं लागेल की ज्या पद्धतीने त्यांनी पूर्वी इराणचं डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर टार्गेट केलं, मग ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर टार्गेट केलं आणि आता सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवरती ते येणार होते. त्यामुळे कदाचित इराणी जनतेचा देखील इराणच्या सरकारवरचा दबाव हा वाढला असता, कारण जर सिव्हिलियन कॅज्युअलिटीज वाढल्या असत्या तर मला असं वाटतं दोन्ही साईडकडनं प्रचंड प्रेशर होतं आणि त्यामुळे दोन्ही साईड ह्या सीज फायर साठी तयार झालेल्या आहेत. अर्थात सर्वच कंडिशन इराणकडनं टाकलेल्या अमेरिकेला ऍक्सेप्ट होतील का अशी शक्यता कमी आहे. मात्र जे ऍक्सेप्टेबल आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने इराणचं झालेलं नुकसान असेल त्यामध्ये ती नुकसान भरपाई स्टेट ऑफ हार्मुजच्या ड्युटीमधनं किंवा लेव्हीमधनं ते कॉम्पन्सेट करू शकतात. हा एक त्यातला महत्व. इराणवरचे सँक्शन्स जे आहेत, आर्थिक निर्बंध आहेत, एक न्यूक्लिअर सोडलं तर इतर गोष्टींसाठी जे आर्थिक निर्बंध जे टाकले होते ते काढता येण्यासारखे निश्चितपणे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पण इराणच्या काही मागण्या, फॉर एक्झाम्पल स्टेट ऑफ हार्मुज मध्ये लिगल सॉव्हरिनिटी इराणची असावी, ही मागणी अमेरिकेला कदाचित ऍक्सेप्ट होणार नाही. त्याचप्रमाणे अमेरिकेचे मिलिटरी इन्स्टॉलेशन्स आखातामधले बंद करावेत, ते त्यांना कदाचित मान्य होणार नाहीत. सिमिलरली काही अमेरिकेकडनं टाकल्या गेलेल्या अटी ज्या आहेत त्या इराणला मान्य होणार नाहीत. त्यातली पहिली अट अशी आहे की पूर्णच्या पूर्ण न्यूक्लिअरचा युरेनियम एनरिचमेंटचा जो प्लॅन्ट आहे किंवा प्रोग्राम आहे तो पूर्णपणे बंद करून टाकणं, हे कदाचित होण्याची शक्यता फार कमी वाटते. ते एनर्जी, पीसफुल एनर्जीसाठीचा वापर करू शकतं. मला असं वाटतं की आता डिप्लोमसी पुढे आलेली आहे, आता मिलिटरी बॅक सीटला गेलेली आहे. त्यामुळे बॅक चॅनल्स होतील, एखाद्या न्यूट्रल प्लेस पाहिली जाईल. मग ती टर्की असू शकते, ती जॉर्डन असू शकतं आणि अशा एखाद्या न्यूट्रल ठिकाणी ह्या चर्चा होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये टर्म्स कंडिशन होतील. मात्र जे काहीतरी भयानक घडून अख्खी पुरवठा साखळी म्हणा किंवा जगाला जे वेठीस धरणं होतं तो वेठीस धरण्याचा प्रकार काही प्रमाणात कमी झाला, काही प्रमाणात दिलासा मिळाला असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. सर, एक भारतीय म्हणून या सगळ्या बातम्यांकडे बघताना एक प्रश्न नक्की पडतो, तो म्हणजे युद्धविरामाच्या या चर्चा इस्लामाबादमध्ये का होत आहेत? यामुळे पाकिस्तानचं महत्व वाढू शकेल? नाही, अजिबात नाहीये. तुम्ही बघा की याच्यामध्ये पाकिस्तानकडनं ऑफर दिली गेलेली आहे की ह्या ज्या चर्चा आहेत ह्या पुढच्या चर्चा ह्या इस्लामाबादमध्ये होऊ शकतात. मात्र आपण लक्षात घेणं की त्याला इराणने अजून दुजोरा दिलेला नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे की इस्रायलला ऍक्सेप्ट करणं शक्य नाहीये. याचं कारण लक्षात घ्या तुम्ही की यापूर्वी पाकिस्तानी उघडपणे इस्रायलचं अस्तित्व नष्ट करण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. ज्या टर्कीने इस्रायलच्या विरुद्ध विडा उचलला होता त्या टर्कीला अणुबॉम्ब देण्याचं देखील पाकिस्तानने मान्य केलेलं होतं. त्यामुळे इस्रायल याला दुजोरा देईल, इस्रायल याला ऍक्सेप्ट करेल असं अजिबात नाहीये. इराणने देखील पाकिस्तानच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे पीस टॉक्स होतील असं नाहीये. पाकिस्तान जो पुढाकार हे सेल्फ प्रोक्लेम्ड आहे, हे स्वतः कॉपी पेस्ट करून, जे आज शहबाज शरीफचं ट्विट जर तुम्ही पाहिलं ते लिटरली कॉपी पेस्ट वाले ट्विट हे तुम्हाला दिसून येतं. हे सगळं सेल्फ प्रोक्लेम्ड आहे. म्हणजे ते असं म्हणतात की आम्ही ऑफर करू, आमचे गुड ऑफिसेस ऑफर करू, परंतु त्यासाठी इराण तयार झाला पाहिजे, त्यासाठी इस्रायल तयार झाला पाहिजे. अमेरिका त्यासाठी काही प्रमाणामध्ये तयार आहे, कारण शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांचे सध्या डोनाल्ड ट्रम्प बरोबरचे संबंध हे व्यवस्थित आहेत. परंतु इराण आणि इस्रायल याला ऍक्सेप्ट करतील असं नाहीये. पण तुम्हाला इतरही मध्यस्थी आहेत, त्याच्यामध्ये टर्की आहे, जॉर्डन आहे, काही प्रमाणात सौदी अरेबिया आहे, कतर आहे. या देशांचे अरब देश देखील याच्यामध्ये पुढाकार घेऊ शकतात. तर मला असं वाटतं की पाकिस्तानी स्वतःचीच पाठ थोपटून घेतोय आणि त्याला काही रिकग्निशन आहे असं मला वाटत नाही. नक्कीच सर, युद्धविराम तर झालेला आहे, मात्र आता 2 आठवड्यांच्या या चर्चेदरम्यान नेमकं काय होतं हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि अर्थातच आम्हाला या संदर्भात खूप प्रश्न पडले होते आणि या अनुषंगानं तुम्ही खूप महत्त्वाची उत्तरं दिलेली आहेत. सर, खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.